ते प्रवीण दरेकर जोडले जात आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। आपण पाहतोय माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढलेल्या होत्या। कोर्टाने देखील शुक्रवारी या संदर्भात निकाल देण्याचं मान्य केलं। आज त्यांच्याकडे कोर्टाकडे वेळ नव्हता आणि त्यानंतर संध्याकाळी महत्त्वाची बातमी आली। राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची जी शिफारस होती माणिकराव कोकाटे यांच्याकडची खाती काढून घेण्याची ती मान्य केलेली आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं कोर्टाने दिलेल्या आदेशाचा त्या ठिकाणी सन्मान करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि शेवटी सरकार चालवत असताना अशा प्रकरणात नैतिकतेला खूप महत्त्व असतं आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांनी सातत्याने राजकीय जीवनामध्ये आपल्या प्रतिमेला जपलंय आणि सरकारची प्रतिमा म्हणजे त्यांची प्रतिमा। अजितदादा आज प्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे अजितदादांच्या समन्वयातनं मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला असावा आणि म्हणून तात्काळ या विषयाची गांभीर्यानं सरकारने दखल घेतली। हा निश्चितच एक चांगला संदेश या त्यांची खाती अजितदादांकडे देणं किंवा काढणं हा त्या ठिकाणी जाणार आणि सरकारच्या प्रतिमेला निश्चितच अशा प्रकारच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी उजाला मिळणार आहे। कारण माणिकराव यांनी त्या ठिकाणी याला कुठेही आडेवेडे न घेता आणि तसे ते नेहमी येणाऱ्या अशा गोष्टींना सामोरं जाण्याचा त्यांचा इतिहास आहे। त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी मान्य केला असणार आणि म्हणून अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी माननीय राज्यपालांकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पाठवला असेल, शिफारस केली असेल। अगदी प्रवीणजी, तुम्ही मांडलेला मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र कोर्टानं ज्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे, कायद्यानुसार संविधानिक पदावर राहता येत नाही, आमदारकी सुद्धा धोक्यात आलेली होती। आमदारकीचा राजीनामा सुद्धा विरोधक मागत होते, मात्र फक्त खाती काढून घेण्यात आलेली आहेत, ते मंत्रिपदावर तसेच आहे। नाही, मला वाटतं शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये संविधानामध्ये अधिकार प्रत्येक नागरिकाला न्याय मागण्याचा आहे आणि आज माणिकराव कोकाटे तर आमदार आहेत, 3 लोकांचं प्रतिनिधित्व करतात, राज्याचे मंत्री आहेत आणि अशा वेळेला त्यांनाही नॅचरल जस्टिस मागण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते या निर्णयाला आव्हान देऊ शकतील, अपील करू शकतील आणि त्याच्यामुळे मला वाटतं की प्रथम दर्शनी सरकारनं डोळेझाक केलं नाही। जर आपण त्या ठिकाणी सरकारने काहीच केलं नसतं तर सरकार पाठीशी घालतंय, हे खात्याला खुर्चीला चिटकून बसलेत, अशा प्रकारच्या टीका सुद्धा त्या ठिकाणी केल्या असत्या आणि मला वाटतं हा धाडसीपणाचाच त्या ठिकाणी निर्णय आहे की सत्तेसाठी चिकटणारी लोक आम्ही नाही आहोत। जेव्हा पब्लिक डोमेन मध्ये अशा प्रकारचा विषय येतो, न्यायालय एखादा निर्णय करतं, त्यावेळेला आम्ही गांभीर्याने दखल घेतो। अशा प्रकारचं माननीय मुख्यमंत्र्यांची या बाबतीत भूमिका असू शकते आणि दादांशी चर्चा करून शेवटी त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत, दादाच्या पक्षाचे प्रमुख आहेत, समन्वयातनं अशा प्रकारचा निर्णय झालेला असेल। ठीक आहे प्रवीणजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली तुम्ही दिलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठीसोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, माणिकराव कोकाटे यांचं खातं काढण्यात आलेलं आहे। अजित पवार यांच्याकडे त्यांची खाती आता सोपवण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे जी शिफारस केलेली होती ती शिफारस राज्यपाल